तर फ्रेंड्स, किती नाही म्हटलं तरी आपल्याकडे कधी ना कधी रात्रीच्या भाकरी किंवा चपात्या शिल्लक राहतातच. तर माझ्याकडे आज भाकरी शिल्लक राहिली, तर मी म्हटलं आज भाकरीचा चिवडा बनवा, तर खूप भारी लागतो हा, भन्नाट लागतो ना फ्रेंड्स. इथं मी भाकरीचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेत आणि थोडासा पाण्याचा शिंतोडा करून ओले करून घेतलेत. तर आता आपण ह्याला छान फोडणी देणार आहे. तर फोडणीसाठी लागणारं साहित्य इथे मी बनवून घेतलेलं आहे. तर इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकू. मोहरी छान तडतडून द्यायची. नंतर लसूण टाकू आपण. मोहरी छान तडतडली आहे, लसूण पण छान फ्राय झालाय. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकू आणि एक मी कांदा चिरून घेतलाय उभा. तुम्ही छोटा पण छान आपण फ्राय करून घेऊ. तर फोडणी छान तयार झाली, तर त्याच्यामध्ये आपण हे बारीक केलेले भाकरीचे तुकडे टाकू. तर फ्रेंड्स, मस्त चमचमीत असा भन्नाट असा शिळ्या भाकरींपासून आपण छान असा चिवडा बनवलेला आहे. तर सेम असा आपण चपातीचा पण बनवू शकतो. तर काय नाही, मी याच्यात लाल तिखट टाकलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर. तुम्ही लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची पण टाकू शकता. भारी लागतो खायला, नक्की ट्राय करा. अशा प्रकारे आपला शिळ्या भाकरींपासून होणारा नाश्ता बनवून तयार झालेला